नमस्कार मंडळी. सकाळपासूनच घरात प्रचंड लगबग सुरू आहे. आवरणं, स्वच्छता, तयारी यातच वेळ जातो. म्हणून सकाळचं काही फारसं शूट करता आलं नाही. पण सणाची एक्साइटमेंट काही कमी नाही. सकाळी लवकर उठून घर आवरायला घेतलं. सण म्हटलं की घरात एक वेगळीच एनर्जी असते. आजचा दिवस खास असल्यामुळे सगळं नीट, शांत आणि मनापासून करायचं ठरवलं. आजच्या बेतात खास कटाची आमटी आहे आणि त्या फोडणीचा सुगंध अख्ख्या घरात पसरला होता. सणाच्या दिवशी अशी साधी पण पारंपरिक आमटी खूपच छान लागते. मकर संक्रांती म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा सण नवीन सुरुवातीचा, उत्तरोत्तर प्रगतीचं प्रतीक आहे. तिळगुळाचं महत्व म्हणजे जीवनात गोडवा आणि आपुलकी वाढावी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा संदेश फारच सुंदर आहे. आमटी आचेवर असतानाच मी लगेच पोळ्यांसाठी पीठ मळून घेतलं. पीठ मळताना एक वेगळंच समाधान मिळतं. मम्मी आठवते, जी नेहमी सणाच्या दिवशी सगळं प्रेमाने करायची. आता पोळ्या करायला सुरुवात केली आहे. आपला सण म्हटलं की पुरणपोळी असतेच. गरमागरम पोळ्या करताना घरातला माहोल अजूनच गोड होतो. कधी कधी हात भाजतात, पण त्या कष्टातच खरी चव असते. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपरिक आणि खास गोड पदार्थ आहे. मकर संक्रांती, होळी, गुढीपाडवा अशा सणांना पुरणपोळीला विशेष महत्व असतं. पण संक्रांतीच्या सणात तिचा मान वेगळाच असतो. गोड पदार्थ खाऊन नात्यात गोडवा टिकवण्याची भावना असते. पुरणपोळीतील गूळ शरीराला उष्णता देतो आणि डाळीचे पुरण पौष्टिक असते. म्हणून हिवाळ्यात ती आरोग्यदायी मानली जाते. पुरणपोळी ही समृद्धी, समाधान आणि कुटुंबातील एकोप्याचे प्रतीक मानली जाते.
संक्रांतीच्या दिवशी घरात पुरणपोळी केल्याने सुख समृद्धी नांदते अशी लोकश्रद्धा आहे. मम्मी आणि आजीकडून पुढच्या पिढीकडे जाणारी ही परंपरा एक गोड आठवण आहे. फायनली इकडे माझ्या पुरणपोळ्या तयार झाल्या आणि पुरणपोळी कशी झाली याचा रिव्ह्यू आता देणार आहे माझा शर्वी. शर्विलला पुरणपोळी खूपच आवडते, त्यामुळे त्याने मनसोक्त पुरणपोळीचा आस्वाद घेतला. त्याने पुरणपोळी खाल्ल्यानंतर मी देवपूजेची तयारी केली, माझी तयारी केली आणि मंदिरात गेले. तिथे खूप छान पद्धतीने हळदी कुंकू साजरा केला जातो. एकमेकींना वाण दिलं जातं, तिळगुळ दिला जातो. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हालाही सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.